श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या शीतल स्वामी सेवा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की आता नवरात्र सगळ्यांचीच नवरात्र अतिशय जोराशोरात चालू असेल. सगळेजण अतिशय मनोभावे श्रद्धेने आपल्या कुलदेवी म्हणजे आई जगदंबेची आई भवानी मातेची आपण आपल्या मनोभावे श्रद्धेने अतिशय म्हणजे उपास तापास असेल किंवा व्रत वैकल्य असेल, तुमचे जे काही तुम्ही व्रत केलं असेल, 9 दिवस चप्पल पायात न घालणे किंवा उपवास करणे 9 दिवसाचे, नंतर अशा प्रकारे त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील खूप जणांनी सुरू असतील. त्याचबरोबर इतर जे काही मंत्र जप आहे ते पण चालू असतील. पण त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे की आज घटाई तिसरी माळ आहे आणि लवकरच आपली गुरुवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरला पंचमी येणार आहे. म्हणजे अश्विन नवरात्रामधली जी काही पंचमी म्हणजे 5वा दिवस असतो घटाच्या माळेचा, त्याला पंचमी, ललिता पंचमी म्हणून ओळखलं जातं. तरी ललिता पंचमी आपल्याला म्हणजे गुरुवारी आलेली आहे 19 ऑक्टोबरला 2023. 19 ऑक्टोबरला गुरुवारी ही तिथी आहे आणि त्याचबरोबर ही तिथी म्हणजे हा दिवस आलेला आहे ललिता पंचमी. तर ही या दिवशी म्हणजे सकाळी म्हणजे पहाटे 1 वाजून 12 वाजता ही तिथी सुरू होईल. ती 20 ऑक्टोबरला रात्री 12 वाजून 31 मिनिटापर्यंत ही तिथी असणार आहे ललिता पंचमी. त्याच्यामुळे आपल्या ललिता पंचमीचा जर उपवास तुम्ही कोणी करत असाल तर तो गुरुवारी तुम्हाला करायचा आहे. आणि ललिता पंचमी हे एक काम्यव्रत म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे हा उपवास किंवा ही पूजा ललिता देवीची म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा अर्चा ही स्त्री आणि पुरुष दोघंही करू शकतात. असं नाही की फक्त स्त्रियांनीच करायला हवी, नाही, दोघंही करू शकतात. तर ललिता पंचमी म्हटलं तर आपल्याला या दिवशी ललिता देवीची पूजा करायची असते. त्याचबरोबर माता सरस्वतीची देखील या दिवशी पूजा करत असतो. माता सरस्वतीची पूजा करतो कारण की आपल्याला किंवा आपल्या मुलांना त्यांना त्यांचे विद्यार्थी दशकेत म्हणजे येणाऱ्या जे काही त्यांच्या परीक्षा असतील किंवा त्यांचे येणारे जे काही कॉम्पिटिशनच्या एक्झाम्स असतील किंवा इतर त्यांचे जे काही बुद्धिमत्ता असेल त्याच्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळावं, भरपूर त्यांची बुद्धिमत्ता वाढावी आणि त्यांना योग्य आणि चांगलं शिक्षण मिळावं, चांगली संगत मिळावी आणि त्यांचं शिक्षणामध्ये भरपूर प्रगती व्हावी. कारण की जिथे बुद्धिमत्ता आहे म्हणजे सरस्वती मातेचे जर आपण या दिवशी पूजन केलं म्हणजे ललिता पंचमी दिवशी सरस्वती देवीचं जर पूजन केलं, त्याची आराधना केली आणि आपल्या मुलांनाही करायला लावली तर खरं सांगते जिथे सरस्वती मातेचं पूजन केलं तिथे लक्ष्मी माता ही प्रसन्न होऊन येतेच. कारण की जिथे बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धी वाढली, शिक्षणात प्रगती झाली तर आपोआपच लक्ष्मी घरामध्ये येत असते. त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचं देखील पूजन करायचं आहे आणि ललिता देवीचं देखील या दिवशी पूजा करायची आहे. तर ललिता देवीची पूजा म्हणजे ललिता पंचमी दिवशी आपण उपवास तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ललिता पंचमी दिवशी आपल्याला ललिता देवीची म्हणजे कशी आराधना करता येईल या दिवशी तुम्हाला त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. वर्षातून ही नवरात्रमधला एकच महत्त्वपूर्ण दिवस आहे. शारदीय नवरात्रातला 5वा दिवस जी पंचमी म्हणजेच ललिता पंचमी म्हणून ओळखली जाते. तर या दिवशी आपल्याला ललिता देवीची आराधना करायची आहे. त्याचबरोबर विद्याप्राप्तीसाठी सरस्वतीची देखील आपल्याला या दिवशी पूजा अर्चा करायची आहे, मुलांकडून करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की या दिवशी ललिता देवीची पूजा अर्चा कशी करायची. तर या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी जर आपण ललिता देवीची जर पूजा केली तर यामुळे आपल्याला धनप्राप्ती, विद्याप्राप्ती, इच्छापूर्ती, ज्या काही इच्छा असेल त्या सगळं प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे ललिता पंचमी. या दिवशी जर आपण ललिता देवीची पूजा अर्चा केली, त्यांची आराधना केली तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, धनप्राप्ती, इच्छाप्राप्ती असेल किंवा तुमची विद्याप्राप्ती असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळण्यामध्ये यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात त्या नक्कीच गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. तर त्यासाठी तुम्हाला ललिता देवीची काय सेवा करायची आहे. सगळ्यात प्रथम आपण नवरात्रीच्या 5व्या दिवशी गुरुवारी आपल्या ललिता देवीचा फोटो असेल तर तो तुम्ही पाठावर मांडायचा आहे. नसेल तर तुम्ही काय करायचा म्हणजे त्याचं प्रतीक म्हणून तुम्हाला करंड्याचं झाकण जे असतं त्याचं प्रतीक तुम्हाला ठेवायचं आहे पूजेमध्ये. आणि त्याचबरोबर सरस्वती देवीची देखील पूजा करायची आहे. त्यामुळे सरस्वती मातेचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता पूजेमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला ललिता देवीची सांगितल्याप्रमाणे फोटो असेल तर फोटो ठेवा, नसेल तर तुम्हाला करंड्याचं झाकण ठेवायचं आहे. त्याला हळद पंचोपचार पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत, नैवेद्य दाखवायचं आहे, फुलं ठेवायची आहेत. अशा प्रकारे तुम्हाला धूप दीप लावायचा आहे, रांगोळी काढायची आहे. अशा प्रकारे पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला या दिवशी काय सेवा करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला अजूनही तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल आणलेलं तर नक्की श्रीयंत्र घेऊन या. कारण की अतिशय महत्त्वाचं हे श्रीयंत्र आहे. कारण की ज्या घरामध्ये श्रीयंत्राचा वास असतो तिथे अष्टलक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी म्हणजे जे काही धान्य लक्ष्मी, धनप्राप्तीची लक्ष्मी असेल, तुम्हाला माहिती आहे अष्टलक्ष्मी कोणत्या आहेत, तर त्या अष्टलक्ष्मींनी आपल्या घरामध्ये नांदावं, आपल्या घरामध्ये त्यांचा वास असावा असं जर वाटत असेल, स्थिर राहावे आपल्या घरामध्ये असं वाटत असेल तर नक्कीच श्रीयंत्र घेऊन या. अतिशय महत्त्वाचं श्रीयंत्र आहे.
सर्व यंत्रामध्ये श्रीयंत्र हे त्या यंत्राचं राजा म्हणून मानलं जातं. त्यामुळे श्रीयंत्राचं महत्त्व खूप खूप अपरंपार आहे. खूप अतिशय म्हणजे म्हणजे म्हणतात की त्याला म्हणजे काही सांगता येणार नाही एवढं त्याचं म्हणजे प्राप्ती आपल्याला त्या श्रीयंत्राच्या पूजेने आपल्याला एवढी मोठी जास्त प्राप्ती होऊ शकते की सांगता येणार नाही. तर श्रीयंत्र घरात आणल्यावरती तुम्हाला श्रीयंत्र सर्वप्रथम श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरचं श्रीयंत्राची म्हणजे लक्ष्मीची जर मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर तुम्ही श्रीयंत्र हे लक्ष्मीचंच रूप आहे. त्याच्यामुळे अष्टलक्ष्मींचं हे रूप आहे. त्याच्यामुळे श्रीयंत्र जर तुम्ही पूजा अर्चा केली घरामध्ये, भले मूर्तीची नाही केली लक्ष्मी मातेची, पण श्रीयंत्राची पूजा अर्चा केली तर अष्टलक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. त्याचबरोबर घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष देखील दूर होण्यामध्ये मदत होते श्रीयंत्र जर घरामध्ये असेल तर. त्याचबरोबर आपल्या घरावर जर काही कर्ज असेल, ते कर्ज निवारण व्हावं जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला या श्रीयंत्रावरती एक सेवा करायची आहे ललिता पंचमी दिवशी. ती मी पुढे सांगणारच आहे. पण हे श्रीयंत्रावरती आपण जी सेवा करणार आहोत ती कशासाठी करायची आहे या ललिता पंचमी दिवशी, त्याबद्दल आधी माहिती जाणून घ्या. श्रीयंत्राच्या म्हणजे आपण जर श्रीयंत्राची या दिवशी जर सेवा केली ललिता पंचमीच्या दिवशी, तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असतो ते तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठला वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, ग्रहबाधा असेल, ती सुद्धा दूर होण्यास मदत होते या सेवेमुळे. ललिता पंचमीच्या दिवशी आपण श्रीयंत्राची जी सेवा करणार आहोत त्या सेवेमुळे. त्याचबरोबर आपल्या घरावर जर कुठल्या प्रकारचं कर्ज असेल तर ते कर्ज सुद्धा फिटण्यामध्ये या सेवेने म्हणजे आपल्याला मदत होणार आहे. त्याचबरोबर सर्व देवी देवतांचे आशीर्वाद या सेवेने आपल्याला मिळणार आहे. श्रीयंत्रावरती आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेमुळे. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, तर या दिवशी तुम्हाला म्हणजे ललिता पंचमी दिवशी तुम्हाला मांडणी सांगितली कशी करायची. तर त्या ललिता पंचमी दिवशी आपल्याला समोर एका पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे. तुम्हाला त्याच्यावरती काय करायचं, अक्षता ठेवायची आहे, त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याला कमळगट्ट्याची 16 मण्यांची माळ असेल ती ठेवा किंवा 108 मण्यांची माळ असेल ती ठेवा चालेल. बाजूने ती माळ ठेवायची आहे आणि हळदीचं कुंकू जे आपल्या केंद्रामध्ये मिळतं, कुठे मिळत असेल धार्मिक स्थळी तिथून घेऊन या आणि हळदीच्या कुंकुमानेच तुम्हाला श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन तुम्ही म्हणतात की कुंकुमार्चन करायचं म्हणजे श्री सुक्त 16 वेळेस म्हणायचं किंवा 99 मंत्र 1 वेळेस म्हणायचं, 1 माळ करायची असं नाही. तर ललिता पंचमी दिवशी आपण ललिता देवीची पूजा अर्चा करणार आहोत. त्यामुळे ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा अर्चा कशी करायची, तर तुम्हाला या दिवशी सगळ्यांना माहिती आहे की ललिता सहस्त्रनाम ललिता पंचमी दिवशी आपल्याला ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि आपल्याला श्रीयंत्राबद्दल जे काही कुंकुमार्चन करायचं आहे ते आपल्याला ललिता सहस्रनामाच्या पोथीचं पूर्ण पठण करून कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता सांगते की आता कुंकुमार्चन कसं करायचं. तर तुम्हाला याच्यामध्ये जे काही जिथून चालू होते ललिता सहस्रनाम, जिथून चालू होतं म्हणजे इथून चालू झालेलं ललिता सहस्रनाम स्तोत्र ध्यानम म्हणजे इथून म्हणजे फक्त हे वाचायचं, ध्यान करायचं आहे. आणि जिथून ज्याच्या ओव्या सुरू होतात ललिता सहस्रनाम स्तोत्र ही ओवी आहे बघा पहिली. म्हणजे तुम्हाला कुंकुमार्चन कसं करायचं आहे, श्रीयंत्र पुढे सांगितलं, लाल वस्त्र अंतरायचं, अक्षता ठेवायचे, त्याच्यावर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि कमळगट्ट्याची माळ बाजून ठेवायची आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला कसं करायचं, श्री माता श्री महाराज्ञी श्री मत्स्य सिंहासनेश्वरी चिंतिग्न कुंड संभूता देव कार्य समुद्यता. एक ओवी झाली. कुंकू घ्यायचं या 3 बोटांनी, अंगठा, मधलं बोट आणि बाजूचं बोट जे आहे करंगळीच्या, ते 3 बोटांनी तुम्हाला कुंकू व्हायचं आहे देवीवरती. एक ओवी झाली की कुंकू व्हायचं, दुसरी ओवी म्हणायची, कुंकू व्हायचं, असं करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ललिता सहस्रनामाचं जे काही पोथी आहे ते पोथीचं तुम्हाला प्रत्येक ओवीला कुंकू व्हायचं आहे देवीला. 5 बोटांनी देखील वाहू शकता, 3 बोटांनी देखील वाहू शकता. तर अशा प्रकारे या दिवशी तुम्हाला ललित सहस्रनामाचं म्हणजे आपण ललिता पंचमी दिवशी तुम्हाला माहिती आहे आपण ललिता सहस्रनाम स्तोत्र याचं पठण करतो. अतिशय महत्वाचं, अतिशय खूप जास्त महत्वाचं ही पोथी आहे आणि खूप जास्त फलदायी ठरणारी पण आहे. आणि त्याचबरोबर ही सेवा आपल्याला ललिता पंचमी दिवशी कुंकुमार्चन करून करायची आहे. कारण की ही सेवा जर कुंकुमार्चन करून गेली तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरावर जर काही कर्ज असेल ते कर्ज फिटण्यामध्ये मदत होईल. सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या सोबत राहतील. त्याचबरोबर घरामध्ये कुठली वास्तुदोष असेल, ग्रहबाधा ती दूर होईल. आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मी, एक लक्ष्मी तुम्ही सेवा करता, पण तुमच्या घरामध्ये ह्या सेवेमुळे अष्टलक्ष्मीचा वास होणार आहे. अष्टलक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी ललिता सहस्रनामाने तुम्हाला कुंकुमार्चन तुमच्या श्रीयंत्रावरती, घरातल्या श्रीयंत्रावरती करायचं आहे. आणि नक्की करा, नक्की ही सेवा चुकवू नका. वर्षातून एकदा ही सेवा करण्यास आपल्याला मिळते. तसं दर महिन्याला पंचमी तिथी असतेच, पण शारदीय नवरात्रीतली ललिता पंचमी
ही अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला हे कुंकुमार्चन करायचंच आहे. अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय फलद्रुपी ठरणारी सेवा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगते की या स्तोत्राची फलश्रुती काय आहे, हे वाचल्यामुळे तुम्हाला काय पठण तुम्ही समजा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं, ज्यांना कोणाला कुंकुमार्चन करायचं नसेल त्यांनी या स्तोत्राचं देखील ही पोथी पूर्ण पठण करा. त्या दिवशी तरी पूजा मांडणी करून या स्तोत्राची पठण करायचं आहे. श्रीयंत्र जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही फक्त या पोथीचं देखील पठण करू शकता मनोभावे श्रद्धेने. आणि ललिता देवीची जी काही आरती आहे ती आरती देखील करायची आहे तुम्हाला या दिवशी. आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही या श्रीयंत्रावर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ओवीला कुंकू व्हायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही स्वतः अनुभवा काय तुम्हाला फळ मिळेल त्याचं. तर तुम्हाला या पोथीचं पठणाचं काय फळ मिळणार ते सांगते. या स्तोत्र पठणामुळे सर्व व्याधींचे शमन होते, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार असू तो बरा होतो आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते. सांगितल्याप्रमाणे अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदते. अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते. म्हणजे जर मृत्यू येणार असेल त्याचे संकेत मिळतात आणि जर कुठे काही अपघात होत असेल ते अपघात देखील टळतात. ज्वरपिढीचे शमन होते, म्हणजे खूप जास्त ताप आहे त्या ताप देखील पूर्णपणे उतरून जातो आणि दीर्घायुष्य लाभते. निपुत्रीकरणा हे स्तोत्र पुत्र फलदायक आहे. ज्यांना कोणाला संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची पोथी आहे. त्याच्यामुळे ही सेवा नक्कीच चुकवू नका. ही सेवा म्हणजे आपल्या वंशवृद्धीसाठी देखील या म्हणजे काही स्त्रिया जेव्हा म्हणजे नवीन लग्न झालेल्या स्त्रिया आणि विवाहित महिला ज्या काही आहेत ते ललिता पंचमीचं हे व्रत करतात आणि ह्या सेवा करतात, ही पोथीचं पठण करतात आणि आरती करतात आणि उपवास करतात या दिवशी. त्यामुळे नक्कीच ज्यांना कोणाला आपल्याला अजूनही संतान प्राप्ती नाही आहे त्यांनी देखील हे व्रत करा, ही सेवा करा आणि कुंकुमार्चन सहित या पोथीचं पठण करा. अतिशय महत्त्व आणि अतिशय उत्तम ठरेल कुंकुमार्चन करून जर तुम्ही पठण केलं तर. आणि नसेल श्रीयंत्र तुमच्या घरात तर पोथीचं तरी नक्की पठण करा या दिवशी. त्याचबरोबर 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारे स्तोत्र असून पाठकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे स्तोत्र आहे. या सहस्त्रनामाचे म्हणजे या स्तोत्राचे पठण करीत ज्वरपीडित व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखी लगेच शमन पावते. म्हणजे हे स्तोत्र पठण करायचं आणि ज्याला कोणाला ताप आहे, त्या ज्वर आहे, ते डोक्यावर हात ठेवायचा आणि स्तोत्राचं पठण करायचं आणि तळहाताने स्पर्श म्हणजे तळहात जो आहे आपला त्याने स्पर्श करायचा त्याच्या डोक्याला. आणि डोकेदुखी जर पण असेल, ज्वर असेल तर तो पूर्णपणे कमी होतो. रोगनिवार्थ या सहस्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपन अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात. या सहस्रनामात मंतरलेले लोणी घेतल्यास निपुत्रिक स्त्री संतती होईल. बघा स्वतः या पोथीमध्येच दिलेलं आहे, आम्ही मनाने काही सांगत नाही, मनाने म्हणजे याच्यात दिलेलंच आहे. जर तुम्ही हे स्तोत्र म्हणत म्हणजे ह्या स्तोत्राचं पठण करत असताना, ललित सहस्रनाम स्तोत्राचं पठण करत असताना समोर जर लोणी असेल त्याच्यावर हात ठेवून जर तुम्ही या स्तोत्राचं पठण केलं आणि ते लोणी जर तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला खरंच सांगते तर स्वतः सांगितलेलं आहे निपुत्रिक स्त्रीस संतती प्राप्ती होईल. त्याच्यामुळे नक्कीच हे स्तोत्र अतिशय महत्त्वपूर्ण पोथी आहे. नक्की घेऊन या जवळच्या केंद्रातून भेटून जाईल तुम्हाला. आणि त्याचबरोबर ही स्तोत्राचं पठण करायचंच आहे ललिता पंचमीच्या दिवशी. तर तसेच सतत 6 महिने भक्तीने जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी सतत कायमचे वास करते. हा धनदायक प्रयोग सुद्धा आहे. तुम्ही रोज पठण करू शकता या पोथीचं. असं नाही की नवरात्रीच्या ललिता पंचमीच्या दिवशीच करायचं आहे, शारदीय नवरात्राच्या असं नाही. रोज देखील जर पठण केलं तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सापडतील. लक्ष्मी प्राप्तीचा योग येईल तुमच्या आयुष्यात. अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील. 6 महिने रोज तुम्हाला या पोथीचं पठण करायचं आहे, तरच हे तुम्हाला फळ मिळतील. सहस्त्रनाम म्हणजे या स्तोत्राचे पठण करणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर भारती म्हणजे भागवत देवता सरस्वती माते सतत वास राहील. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ललिता पंचमी दिवशी आपण ललिता देवीची पूजा करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला सरस्वती मातेचं देखील पूजा करायची आहे. ती विद्याप्राप्तीसाठी देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा. त्याचबरोबर ज्ञान किंवा विद्याप्राप्तीची तळमळ असणाऱ्यास हे स्तोत्र पठणाने विद्या प्राप्त होते व तो विद्वान होतो. खूप प्रकारचे ह्याच्याने फळ मिळणार आहे या छोट्याशा पोथीमुळे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच चुकवू नका. ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते. घागरभर पाणी या सहस्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी ग्रह बाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्ट ग्रह त्या माणसास लगेच सोडून जातील. तुम्ही स्वतःच बघा, मी काही सांगते याच्यामध्येच दिलेले आहे सगळे फलश्रुती जी काही आहे पोथीमध्येच दिलेली आहे. काय ह्या पोथी वाचल्यामुळे काय काय फळ मिळतं. काय ग्रहबाधा म्हणजे ग्रह, बालग्रह, पिशाच, दुष्टग्रह, नवग्रह यातून मुक्तता मिळते. घागरभर पाणी समोर ठेवून त्याच्यावर हात ठेवून जर या पोथीचं पठण केलं आणि ज्या माणसाला हे त्रास आहे त्याला त्याच्याने आंघोळ घालायची, पूर्णपणे ते सगळे जे काही ग्रह दोष आहे ते सगळे सोडून जातात. त्याचबरोबर हृदयविकारावर हे स्तोत्र रामबाण औषध आहे.
कळालं असेल तुम्हाला की हृदयविकारावर सुद्धा देखील अतिशय महत्त्वपूर्ण ही पोथी आहे. त्याच्यामुळे खूप खूप प्रकारचे फायदे या एका पोथीमुळे होणार आहे. त्यामुळे ललिता पंचमीच्या दिवशी उद्याचा एक दिवस आहे, आजचा एक दिवस आहे, तुम्ही ही पोथी घेऊन या ललिता सहस्रनाम स्तोत्र आणि त्याचबरोबर श्रीयंत्र सुद्धा तुमच्या घरी घेऊन या. कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्राचं देखील अतिशय महत्त्व आहे. श्रीयंत्र आपल्या घरात असणं म्हणजे अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असणं. आपल्याला श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये आपण ठेवलं तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे खूप प्रकारचे फायदे होऊ शकतात. तर तुम्हाला श्रीयंत्र घरामध्ये ठेवण्याचे देखील तुम्हाला फायदे सांगते. घरात अलक्ष्मीचा नाश होऊन जर आपण श्रीयंत्र घरामध्ये देवघरात स्थापित केलं तर अलक्ष्मीचा नाश होतो आणि लक्ष्मी जी शुभ लक्ष्मी आहे तिचा प्रवेश घरामध्ये होत असतो. घरातील ताणतणाव दूर होऊन घरामध्ये मंगलमय वातावरण नांदत असते. अशांतता दूर होते आणि मंगलमय अतिशय हसतात म्हणजे म्हणतात ना हसून खेळून घरामध्ये वातावरण राहतं. त्याचबरोबर आपल्या वास्तूतील जे काही वास्तुदोष आहे ग्रह दोष आहेत ते दूर होतात श्रीयंत्र घरामध्ये देवघरात स्थापित केल्यामुळे. श्रीयंत्राच्या सानिध्याने मनशांती देखील लाभते. त्याचबरोबर घरातील बाह्य शक्तीचा त्रास दूर होतो. सर्व प्रकारच्या ग्रहबाधा दूर होतात. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज प्राप्त होतात. व्यवसायाच्या जागेवर सुद्धा तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता. उद्योगधंदा व्यवसाय असेल, बुटीक असेल, दुकान असेल तिथे सुद्धा ठेवू शकता तुम्ही. जिथे तुम्ही देवाचा फोटो स्थापित केला असेल दुकानात तिथे तुम्ही समोर श्रीयंत्र लाल कपड्यावर अक्षता ठेवून ठेवायचं आहे. कमळकट्ट्याची माळ ठेवायची आहे. तिथे स्थापित करा. तिथे देखील सुद्धा भरभराट होत असते. जिथे श्रीयंत्र आहे तिथे भरभराट होणारच. त्याचबरोबर घरामध्ये देवघरात श्रीयंत्र स्थापित केल्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये भरभराट होत असते. त्याचबरोबर श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवदेवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात. आणि याच प्रकारे तुम्हाला सांगते की माझ्या घरात देखील श्रीयंत्र स्थापित आहे. त्याच्यामुळे त्याची तर मी जेव्हापासून श्रीयंत्र आणलेलं आहे तर मला वाटतं 6-7 वर्ष झाले आणलेलं आहे तेव्हापासून त्याच्यावरती कुंकुमार्चन असेल किंवा इतर विविध सेवा ज्या काही आहेत त्या सगळ्या सेवा त्याच्यावर होत असतात. आणि त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला देखील खूप जास्त त्याचा अनुभव आलेला आहे श्रीयंत्राचा. त्याच्यामुळे तुम्ही देखील ललिता पंचमी दिवशी श्रीयंत्र घेऊन या आणि त्याचबरोबर श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र ही पोथी देखील घेऊन या. खूप प्रभावकारी हे स्तोत्र आहे आणि याने आपल्याला ललिता पंचमी दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्हाला सांगितलंच आहे कुंकुमार्चन कसं करायचं. प्रत्येक ओवीला तुम्हाला हळदीचं कुंकू व्हायचं आहे श्रीयंत्रावरती आणि नंतर तुम्हाला आरती करायची आहे. नैवेद्य दाखवायचा तुम्ही खिरीचा, लाह्याचा किंवा लाडू असेल राजगिरीचे लाडू याचं देखील त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता देवीला. अशा प्रकारे ही सेवा चुकवू नका. नक्कीच चुकवू नका. तुम्हाला जर वाटत असेल कुठले आर्थिक प्रॉब्लेम असतील, मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, मोठे मुलं असतील, लहान असतील, त्यांची अभ्यासात प्रगती होत नसेल, त्यांना वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा त्याचबरोबर इतर जे काही व्यवसायामध्ये काही प्रगती होत नाही आहे, उद्योगधंद्यांमध्ये प्रगती होत नाही आहे, संतान प्राप्ती होत नाही आहे, सांगितल्याप्रमाणे ग्रहबाधा जे सगळे प्रॉब्लेम अतिशय परिणामकारक त्याच्यावरती एकच उपाय म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा अर्चा करणे. त्याचबरोबर सरस्वती मातेची देखील पूजा करणे. याच्यावरती म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी आईने मुलांसाठी एक प्रयोग करायचा आहे त्यांच्या अभ्यासात प्रगतीसाठी. त्यावर देखील मी उद्या तुम्हाला व्हिडिओ म्हणजे पाठवणार आहे यूट्यूबला. त्यामुळे नक्की तो पण व्हिडिओ बघा कारण की आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल जर ती पण सेवा सांगितली. त्याच्यामुळे आज मी फक्त तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, अष्टलक्ष्मीच्या प्राप्तीसाठी, विद्या प्राप्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी काय सेवा करायची आहे ललिता पंचमी दिवशी ललिता देवीची ती सेवा मी तुम्हाला आज सांगितली आहे. ती सेवा नक्की तुमच्या घरामध्ये करा आणि नक्कीच ही सेवा चुकवू नका. पुरुष स्त्रिया कोणीही करू शकतात ही सेवा आणि उपवास तुम्ही देखील या दिवशी करायचा आहे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.